तर सुरुवातीला डायरेक्ट माणूस नाही आला, नरकामध्ये सुद्धा जीव राहू शकतो. बॅक्टेरिया येणार, ऑक्सिजन वाढणार, मग लाईफ मोठी होणार. लगेच आर्यने जातो पळत कुणाला, कामगारांकडे, बनवा दे हात. हिलियमचा होता. नाव द क्वेस्ट फॉर द ओरिजिन ऑफ लाईफ. आता यांच्यामधनं हे जे मुक्त ॲटम होते त्यांना पाहिजे, त्यांना पुढे जायचंय, उत्क्रांती करायची, इव्हॉल्व्ह व्हायचंय, मोठं व्हायचंय, म्हणून ते आता एकत्र येऊ लागले. एक ॲटम, दोन ॲटम. आणि आता आपल्या लाईफचा जो बिल्डिंग ब्लॉक मधले सगळ्यात शेवटी आपण जातो तर आपल्याला आरएनए मिळतं. आरएनए, आणि आरएनए पण काय, ते पण अनस्टेबल आहे. रायबो न्यूक्लिक ऍसिड. आणि त्याच्यामध्ये काय, तो अनस्टेबल काय, आरएनए लवकर मरायचा. तो बनला, ॲटम एकत्र आले, आरएनए बनला, पण तो लगेच मारायचा. त्यालाही जगायचंय, आरएनएला पण जगायचंय, पुढे जायचंय. म्हणून त्यांनी काय केलं, स्वतःमधला ऑक्सिजन काढला. त्याला पण करोडो वर्ष लागले. त्यानं स्वतःमधलं काय काढलं, ऑक्सिजन काढलं. रायबो न्यूक्लिक ऍसिड, आरएनए, तिथून आपण बनलोय. तर त्यांनी स्वतःमधून काय काढलं, ऑक्सिजन. आणि एक आरएनए, बघ आरएनएची स्ट्रँड किती असतो, एक. डीएनएचा स्ट्रँड किती आहे, दोन. तर हा मरायचा. ह्याने काय केलं, ऑक्सिजनला सोडून दिलं. जी अस्थिर गोष्ट आहे तिला सोडून दिलं त्यांनी, मुक्त झाला तो त्याच्यापासून. आणि मग तो काय बोलला की मी आरएनए, तू आरएनए, ये रे बाबा, शिवशक्ती, मिलन. आणि त्यातून काय म्हणला, डीएनए. डीएनए स्टेबल आहे. डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड, ऑक्सिजन निघाला म्हणून तो स्टेबल झाला. आता तो जगू लागला, तो जास्त काळासाठी जगतोय. पण टेम्परेचर खूप आहे, टेम्परेचर खूप जास्त आहे, हेल लाईक टेम्परेचर आहे. सेम विथ द हेडिनेरा. आता हेडिनेरामध्ये आपण, हेडिनेरामध्ये पण सगळ्यात आधी काय बनलं, आरएनए. कारण की पूर्ण युनिवर्स पासून बनतोय ॲटम्स. आणि त्याच्यामध्ये आता ही पृथ्वी बनली, सूर्य बनले, पृथ्वीवरती आता हेडिनेरा आहे, खूप जास्त टेम्परेचर आहे. तर लाईफची सुरुवात झाली हेडिन संपता. पण लाईफ म्हणजे कोणती, आरएनए वाली. पण आरएनए आता एकटा राहतोय का, आरएनएला काय पाहिजे, मोठं व्हायचंय, काहीतरी नवीन बनवायचंय, उत्क्रांत व्हायचं, इव्हॉल्व्ह व्हायचंय. म्हणून त्यांनी ऑक्सिजनला सोडला आणि डीएनए बनला. आता डीएनए म्हणजे काय असतं, डीएनए म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डीएनए म्हणजे हार्ड डिस्क आहे, ज्याच्यामध्ये डेटा स्टोअर आहे. संचित कसे दिसतात है ना, श्वेता कशा दिसतात, हितेश कसा दिसतात, हे कसं काय, तुम्ही तुमच्या आई वडिलांवरती गेलायत, तुम्ही गेलायत की नाहीत, हे कुणी कॅरी केलंय, कुणी सांगितलं की हितेश लासच बनवायचंय, हितेश आहे एवढीच ठेवायची आहे, कलर हाच ठेवायचा आहे. डीएनए मध्ये स्टोअर आहे सगळं, कोड आहे त्याच्यामध्ये. डीएनए मध्ये कोड आहेत. आरएनए मध्ये विलासिल असतं, इथे थायमिन ऍड होतं. चार गोष्टी कोड, ऍडिनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन. मग पुण्यामध्ये ACGT, TGCA, वेगवेगळे कोड आहेत. सगळं असं एक प्रमाणे लावलेलं नाहीये, म्हणून आपण सगळे वेगवेगळे, म्हणून आपलं बायोमेट्रिक वेगळं आहे, कारण की सगळ्यांचा कोड डिफरंट आहे का नाही. आता आपण, मी जर थंब इम्प्रेशन दिलं तर माझं कम्प्लीट डिफरंट आहे तुमच्यापेक्षा. का, कारण की माझ्या डीएनएची कोड वेगळा आहे. तो माझ्या वडिलांनी दिला, तो त्यांच्या वडिलांनी दिला. असं करत 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 गेलो तर आपण त्या एका आरएनए पाशी पोहोचू. जो एकत्र झाला होता तिथं डीएनए बनला होता, तो कोड आहे. तर थोडक्यात डीएनए जे आहे दॅट इज हार्ड डिस्क. आता लाईफ बघा कशी बनते, त्याला मोठं व्हायचंय, तर डीएनएला पण पुढे जायचंय. तर तो काय करणार, तो ॲटम जो बनला होता किंवा हे आरएनए, ॲटम पासून आरएनए बनला, हा आरएनएला भेटला खेळायला मोका फॅटमध्ये. फॅट आलं, फॅट माहितीये ना, फॅटमध्ये तो घुसला, तिथून त्यांनी डीएनए बनवला. कशामध्ये, फॅटमध्ये. आता फॅट म्हणलं की एक्सपान्शन आलं, आता यांना पुढे जायचंय, तर त्यांनी त्याच्यामध्ये प्रोटीन क्रिएट केला. प्रोटीन पासून बनतोय की नाही आपण, आधी जन्मल्या एवढे होतो, आता एवढे आहेत. हे सगळं प्रोटीनची किमया आहे. मग प्रोटीन आहेत वर्कर्स. प्रोटीन म्हणजे कोण, कामगार. ते सांगणार की आता स्वप्नीलचा हात एवढा बनवायचा आहे, पाय एवढा बनवायचा आहे, हाईट एवढी बनवायची आहे, कलर हा द्यायचा आहे. हे डीएनए सांगतो आरएनएला. आरएनए म्हणजे काय, पेन ड्राईव्ह. डीएनए काय म्हणतो, प्रेमला असं बनवा. लगेच आरएनए जातो पळत कुणाला, कामगारांकडे, बनवा दे हात, ते बनवा दे केस. कळालं, समजलं हे. तर सुरुवातीला डायरेक्ट माणूस नाही आला. सुरुवातीला काय होणार, आता ह्यांच्यामध्ये सिंगल सेल होणार, हळूहळू तयार, बॅक्टेरिया येणार, ऑक्सिजन वाढणार, मग लाईफ मोठी होणार. तर सुरुवातीचा ही फेज कळाली सगळ्यांना. सगळ्यात आधी काय होते, क्वार्क्स, धुळीचे तुकडे. त्यातून काय बनलं, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन एकत्र आले आणि एक ॲटम बनायला जवळपास 4 लाख वर्ष लागले, फुल ॲटम बनायला. सेम पृथ्वीवरती पण कंडिशन होती. मग त्याच्यापासून आरएनए बनले, आरएनएला फॅट मिळालं, मग तो ग्रोथ करू लागला, मग त्यांनी ऑक्सिजनला रिलीज केलं आणि डीएनए बनला.
आणि डीएनए मग काय केलं, कोडिफिकेशन, तो लॉंगर पिरियड ऑफ टाइम साठी कोड स्वतः कॅरी करू लागला. कारण की आरएनए मध्ये कोड असायचे पण ते संपून जायचे, तर डीएनए मध्ये ते घावलंय. मग डीएनए काय करू लागला, स्वतःची कॉपी. आणि कुणाला सांगतोय तो, आरएनएला जाऊ दे असं बनव, जा दे तसं बनव. आणि बनतंय कशामध्ये, प्रोटीन मध्ये. क्लिअर, नक्की क्लिअर. जास्त खोलवर जायची गरज नाही, आपल्याला फक्त सुरुवात आपली बघायची. कळायला आपण कुठून आलोय, तो ऍटॉम पण कळाला, ऍटॉमच्या आधीच पण गोष्ट करायची, तिथून आपली प्रवास आहे. करोडो वर्षांचा प्रवास, करोडो सेल्स आहेत. आता मी बोलताना पण कितीतरी सेल गेले असतील आणि जनरेट पण झाले असतील. किती फास्ट होऊ लागले आता हे, ती तिथून झालेली प्रोसेस सुरू. ओके, नक्की. हेडिनला आरएनए वर्ल्ड सुद्धा म्हणतात. सायंटिस्ट, बरेचसे सायंटिस्ट आहेत, खूप जास्त पुरावे नाही भेटले, पण हेडिन संपता संपता आरएनए आले होतं, त्याच्यामुळे त्याला आरएनए वर्ल्ड सुद्धा म्हणतात. की तिथून आता आरएनए म्हणजे आरएनएचं राज्य होतं तेव्हा, असं समजा. पण आरएनए काय आहे, टेम्पररी, लवकर मरतो, तर तो आता इव्हॉल्व्ह होणार आता तो. हा पहिला जीव बनला. हे आहेत आपले पूर्वज, आजोबाचे 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 आजोबाचे, हे पूर्वज आहेत. सुंदर आहेत. इथून झाली सुरुवात. सो द डिस्कवरी ऑफ एक्स्ट्रीमोफाइल्स याला म्हणतात, मायक्रो ऑर्गॅनिझम. एक्स्ट्रीमोफाइल्स हे कितीही टेम्परेचर मध्ये राहतात. आणि सगळ्यात, याला एक शब्द पण आहे, पुढे मी सांगतो, सगळ्यात जुने वंशज म्हणतात आपले वंशज काय, तर एक्स्ट्रीमोफाइल्स. कारण की पृथ्वी, हेडिनचा एरिया जो संपता होता, लावा होता ना, पूर्ण गरम होता, तर अशा ह्याच्यात पण हे जिवंत होते. तर ते ॲटॉम, ते आरएनए, ते डीएनए, या सगळ्यातून एक्स्ट्रीमोफाइल्स बनले. आता यांची फाईट चालणार, लाखो वर्ष फाईट चालणार पुढे जाण्यासाठी. अजून येतात बऱ्याच ठिकाणी लावाच्या ह्याच्यामध्ये आढळतात हे गरम ठिकाणी एकदम. सो हायड्रोथर्मल वेंट्स म्हणजे कोणते, जिथून लावा बाहेर पडतोय. ऍसिडिक लेक्स ऑल्सो प्रोव्हाइड tantalizing clues about the possibility of life in the Hedinion. याच्या संपता. These extremophiles demonstrate that life can adapt and flourish in conditions that were once considered inhospitable, like a hell. नरकामध्ये सुद्धा जीव राहू शकतो, हे कुणी सांगितलं आपल्याला, एक्स्ट्रीमोफाइल्स. नावातच एक्स्ट्रीम आहे, तिथे पण जीव राहू शकतो आणि फ्लरिश पण करू शकतो. म्हणजे आपण छोट्या मोठ्या संकटाला घाबरलं पाहिजे का? आणि घाबरत आली तर काय, एक्स्ट्रीमोफाइल्सला आठवायचं, अरे लावामध्ये पण राहतो आणि तिथून इव्हॉल्व्ह होतोय तो. ओके, तर आता तर खूप आहे, आता तर आपण लक्झरीमध्ये. याला म्हणतात लुका, लास्ट युनिव्हर्सल कॉमन अँसेस्टर, आपल्या सगळ्यांचा कॉमन पूर्वज एक्स्ट्रीमोफाइल्स. राहील लक्षात, आपले पूर्वज एक्स्ट्रीमोफाइल्स, त्याला काय म्हणतात, लुका, which was likely a heat-loving extremophile living near deep sea volcanic vents. जे आपण बघितलं. ठीक आहे. आता हेडिन आता हळूहळू संपलायला जातो. हेडिननं काय दिलं, हेडिनचं जर आपण बघायला गेलं तर हेडिनची देण काय, मला सांगा तुम्हाला काय समजलं, हेडिनची काय देण आहे? जीवनाची सुरुवात. पण सगळ्यात आधी काय, पृथ्वीला, जो पृथ्वीचा मेन कोर आहे, मॅन्टल आहे आणि वरचा क्रस्ट आहे, हा त्या काळात बनला. पृथ्वीची रासायनिक जडणघडण सुरू झाली. कळालं, एक आयडल पोझिशनला आहेत आपण, 3 नंबरचा प्लॅनेट, सूर्यापासून खूप दूर पण नाही, खूप जवळ पण नाही. आणि ही जडणघडण झाली सुरू कधी, हेडिनेरामध्ये. चंद्र दिला हेडिनेराने, यस. जीवनाची सुरुवात केली, यस. एक्स्ट्रीमोफाइल्स आले आणि ते कसे आले आपण ते पण बघितलं, कुठून, प्रोटॉन न्यूट्रॉन पासून. ठीक आहे. याच्यामुळे ग्राउंडवर्क आलं, कशाच्यासाठी, तर पुढच्या लाईफसाठी. केमिकल प्रोसेस झाल्या सुरू आता. जसं तो ऍटॉम इव्हॉल्व्ह झाला, आरएनए इव्हॉल्व्ह झाला, एक्स्ट्रीमोफाइल्स इव्हॉल्व्ह झाले, तशी पृथ्वी पण आता इव्हॉल्व्ह होणार. आता पुढच्या फेजमध्ये जाणार.